गणेशोत्सव प्रत्येकाच्या मनाला ऊर्जा देणारा एक महत्त्वाचा सण। तसे हिंदू संस्कृतीत अनेक सण उत्सव साजरे केले जातात, पण बाप्पाच्या आणि गौराईच्या आगमनाची तयारी करताना आपल्यात वेगळाच आनंद ओसंडून वाहत असतो। अहिल्यानगरचा गणेश उत्सव ही असाच अनेक कारणांनी आपलं वेगळेपण जपून आहे। विशेष म्हणजे अनेक मंडळ एकत्र येत गणेश स्थापना करतात आणि अगदी आरास देखावे सुद्धा सादर करतात। परंतु या पलीकडे अनेक नागरिक आपापल्या घरी देखील हा उत्सव दिमाखात साजरा करतात। पाईपलाईन रोडलगत हनुमाननगर येथील मासाळ कुटुंबीय देखील वर्षानुवर्षे असेच वेगळेपण जपत गणेशोत्सव साजरा करत आहेत। विशेष म्हणजे या सणाच्या निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांना महाप्रसादासोबत काहीतरी वैचारिक फराळ देता यावं यासाठी मासाळ कुटुंबीय सतत प्रयत्नशील असतात। मासाळ यांच्या घरी स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे, त्यामुळे गणेशोत्सवात गणरायाची वेगळी स्थापना त्यांना करावी लागत नाही। मात्र गौराईंचं आगमन झालं की दरवर्षी त्यांची स्थापना आणि पूजा करून जल्लोष साजरा केला जातो। चालू वर्षी गौरी गणपती सणाच्या निमित्ताने मासाळ कुटुंबियांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा देखावा सादर केला होता। या निमित्ताने महाप्रसाद घेतल्यानंतर प्रत्येकाला या योजनांबद्दल माहिती देण्यात आली। मी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे महसूल सहाय्यक म्हणून काम करतो। मला दरवर्षी गणेशोत्सव आणि गौरी गणपती यांचं प्रचंड आकर्षण जसं आपल्याला असतं तसंच अगदी माझं सूर्यभान मासाळ कुटुंब या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतं। आम्ही दरवर्षी आपल्या आशीर्वादाने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो। अगदी मागच्या वर्षी मी अभिमानाने सांगेल की माझ्या कुटुंबियांनी 12 बलुतेदार ही संकल्पना अगदी बाहुल्यांच्या स्वरूपात रेखाटली होती। त्यालासुद्धा आपण सर्वांनी अगदी आनंदाने भरभरून यश मिळावं म्हणून आशीर्वाद दिलेले आहेत। त्याचाच एक उमेद आम्हाला चांगली मिळाली आणि आम्ही यावर्षी शासनाच्या लोकाभिमुख योजना ज्या गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी शासनाने या तयार केलेल्या आहेत, या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या वडिलांनी आम्हाला ही संकल्पना दिली। तर आम्ही सगळे कुटुंबियांनी मिळून आणि ह्यासाठी डेटा कलेक्शन तांत्रिक बाबी यांच्यासाठी आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री रवी मांगुळकर सर आणि सचिनजी पादीर यांनी देखील मला तांत्रिक सहाय्य केलं। या कामी आम्ही थोडीशी मेहनत घेतली, परंतु अगदी 200 ते 500 लोकांपर्यंत आम्ही या गणपती उत्सवात ती माहिती पोहोचवू शकलो। अशोक मासाळ हे अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात काम करतात। नोकरीतील आपली भूमिका सांभाळून गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी शासनाच्या या योजनांबद्दल माहिती द्यावी ही त्यांची संकल्पना या निमित्ताने अनेकांची दाद मिळवून गेली। या ज्या डिजिटल योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या, त्या इथे सगळ्या लावल्या त्यांनी फ्रेम करून, आणि त्या वाचून मला इतका आनंद झाला ना। मी याच्यातल्या जवळजवळ निम्म्या योजना मला माहीत नव्हत्या। आज खरं घरी राहणाऱ्या महिला आहेत किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला त्या तहसीलमध्ये जाऊन किंवा कचेरीमध्ये जाऊन आपल्याला जे ऑनलाईन उतारे काढावे लागतात आणि ते काढतानाही खूप गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं। पण या योजना इथं आम्हाला पाहिल्यामुळे, ते वाचल्यामुळे आणि त्यांची आयती माहिती आम्हाला मिळाल्यामुळे आम्हाला पुढेही कामं करताना किंवा कुठलाही दाखला घेताना ऑनलाईन कुठलीही अडचण येणार नाही, एवढं मात्र मी 100% गॅरंटी देते। आम्ही दरवर्षी गौरी गणपती येण्याची खूप वाट बघत असतो। आमचं प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा उत्साही आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। आणि ह्या उत्साहात आम्हाला असं दिवस रात्र कशाचंच भान नसतं की आपण किती वाजले आहेत हे आवरताना किंवा काय, असं अजिबात नाही। प्रत्येक जण त्याच्या परीने प्रयत्न करत असतो की आपण काय काय करू शकतो ह्या गौरी गणपतीसाठी। आणि यामध्ये आम्ही महाप्रसादाचाही कार्यक्रम ठेवतो की त्यामुळे जे आमचे जवळचे व्यक्ती आहेत किंवा ओळखीचे आहेत, मित्रपरिवार आहेत, हे सगळे आमच्या घरी येतात त्यावेळेला, आणि एक आमचं खेळीमेळीचं वातावरण होतं आणि सगळ्यांची भेटही होते। आणि त्यांनी जे आम्हाला म्हणाले ते की तुमचं हे खूप छान आहे, की त्यातच समाधान वाटतं। मी सूर्यभान दत्तात्रय मासाळ व माझी पत्नी अलका सूर्यभान मासाळ हा गौरी गणपतीचा उत्सव माझी पत्नी, माझ्या 2 मुली, माझे 2 मुलं अगदी मनापासून उत्सव साजरा करतात। दरवर्षापेक्षाही यावर्षी त्यांनी शासनाच्या ज्या योजना आहेत याचं एक प्रात्यक्षिक म्हणून दाखवलेलं आहे।
माझा नातू राजवर्धन, माझी नात राजनंदिनी, माझा बारका नातू राजोत्सव, अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी हा गौरी गणपतीचा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला आहे. आणि दरवर्षाप्रमाणे माझा मुलगा अशोक हा दरवर्षी काही ना काही एक वेगवेगळ्या योजनाचं प्रदर्शन गौरी गणपतीसमोर दाखवत असतो. लोकाला तो समजून सांगत असतो आणि लोकांना त्याचं कौतुकही वाटतं. मासाळ कुटुंबियांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शहरी लोकवस्तीत राहून देखील त्यांनी स्वतःच्या घरात एक गोठा निर्माण केला. त्यात गाई वासरांचं संगोपन केलं जातं. या निमित्ताने गोमातेची पूजा आणि गोवंश वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मासाळ कुटुंबीय सांगतात. अहिल्यानगर येथील मासाळ कुटुंबातील सदस्य या सर्वांनी या महोत्सवाच्या निमित्ताने सादर केलेल्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेची आपण सुद्धा नोंद घ्यायला हवी. द पब्लिक ब्रॉडकास्ट, अहिल्यानगर.